तर अवघे काही तास शिल्लक आहेत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी आणि या मतमोजणीसाठी आता निवडणूक आयोग आणि धाराशिव जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं सुद्धा जोरदार तयारी केली जाते। धाराशिव मधल्या मतमोजणी केंद्रावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। लोकसभेच्या मतमोजणीला अवघे तास उरले असताना जिल्हा प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे। मी आता सध्या उभा आहे धाराशिव मधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या या मतमोजणी केंद्रावर। तुम्ही पाहू शकता इथं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात इथं मतमोजणीचा ड्राय रन ही जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे। या ठिकाणी उद्या मतमोजणी होणार कारणानं इथं 1,500 पेक्षा जास्त कर्मचारी असतील, 450 पोलीस या सुरक्षेसाठी तैनात असतील आणि या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली असून 12,72,969 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नोंदविला असल्याने उद्या धाराशिवचा खासदार कोण होणार या प्रश्नाचं उत्तर सर्वांना मिळणार आहे। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।